सामन्याला सुरुवात होत आहे. थोड्याच वेळात 5 षटकांची लढत. चप्पल नाही घातले म्हणून तुला लागतोय. कपडा घे ना, कपडा काय. पहिला चेंडू या दरम्यान तुम्ही पाहिलात. सिंगल आला का? सिंगल आलेला आहे. पहिला चेंडू तुम्ही पाहू शकता. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले गोलोली संघाने. दोन्ही संघ हे पहिल्या फेरीत पराभूत झालेले आहेत. अरे स्कोरर पाठवा. 1 मिनिट थांबा. मॅच 2 मिनिटं मॅच थांबवा. स्कोरिंगला या एक जण. एक मॅच जरा स्कोरर साठी उपलब्धी द्या आम्हाला. पप्पा निलेश मात्रे जरा स्कोरिंग साठी या. तो नाही स्कोरिंग साठी का बघा. लीग फॉर्मॅट आहे तर आहे. चला आमचे गोलोलीचे एक उत्कृष्ट खेळाडू दीपक आम्हाला गुणलेखेच्या भूमिकेसाठी मिळाले. तर सामन्याला सुरुवात करू. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेले. दुसरा चेंडू पुढे येऊन खेळायचा प्रयत्न नितीन जोशी यांचा, पण हलक्या हाताने चेंडू टाकलाय. सॉफ्ट हँडने चेंडू ट्रॅव्हल करत असताना 1 धाव मिळाली आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना संपलेला आहे. माहितीसाठी 2 चेंडूवर 2 धावा आलेल्या. 5 षटकांची लढत असेल. पुन्हा एकदा 2 बलाढ्य संघांमध्ये दोन्ही संघ एक सामना गमावला आहे. पण आता ही अंतिम लढत असेल या दोघांसाठी, कारण यातून जो जिंकेन तो मोठागाव संघाबरोबर फाईट करेल. त्यामुळे ही लढत भरपूर महत्त्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण लढत. तुम्ही पाहू शकतात जो जिंकेन तो सेमीफायनलसाठी पात्र होईल. शॉर्ट पिच चेंडू आत आलाय. चेंडू ऑफ ब्रेक गोलंदाजी केली. आता अमित गायकर यांनी एक उत्कृष्ट अष्टपैलू गोलोली संघामार्फत तुम्ही पाहता सातत्याने चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची. रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, सातत्याने धावा करणं आणि संघासाठी उपयुक्त गोलंदाजी करणं हा त्याचं काम राहिलेलं आहे. यावेळी समोरच्या दिशेने खेचून काढलाय चेंडू लॉंग ऑफला. चेंडू भिंतीवर आदळलाय आणि डायरेक्ट चेंडू गोलंदाजच्या हातामध्ये आला. त्यामुळे एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. गोलंदाज अमित गायकर यांची अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. कारण माहिती आहे हा सामना महत्त्वपूर्ण सामना आहे. या सामन्यातून विजयी संघ सेमीफायनलमध्ये धडकणार आहे. पुढील चेंडू स्लो पद्धतीने हाताळल्या. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. 1 धाव कंप्लीट झाले. कनेक्शन प्रॉपर नव्हतं, पण क्षेत्ररक्षण तिकडे थोडंसं खराब पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 खेळाडूंनी 2 धावा कुठून काढल्या, धावून काढल्यात. बघूया आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती दीपक आम्हाला माहिती देतील. 2 आले या बॉल. आवाज थोडासा कमी करा माईकचा, साऊंडचा, कारण भागशाळा मैदान आहे. आजूबाजूला रहिवासी लोक राहतात. बिल्डिंग्स तुम्ही पाहता, त्यामुळे प्रत्येकाला या गोष्टीचा त्रास होणार नाही म्हणून व्हॉल्यूम थोडासा कमी करा, जेणेकरून आम्हाला स्कोरिंग फक्त फलंदाजापर्यंत पोहोचली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 5-6. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी केली आता शेखर यांनी, कारण मागच्या सामन्यात देखील शेखर यांनी चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावेचा षटक हाताळला आणि त्याच गोलंदाजाला आता दुसरा षटक देण्यात आलंय. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आले ते गोलंदाज शेखर. पहिल्या षटकात 6 धावा होत्या. त्यानंतर आता ही 1 धाव. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल. सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे गोलवली संघाची. तुम्ही पाहू शकतात या षटकामध्येच अचूक टप्प्यावर गोलंदाजी अमित गायकर यांनी 6 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आता गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा तुम्ही फक्त शेखर. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटका खेळायचा होता. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत 2 धावा होतील. आता चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळाली अमित पाटील यांच्या मार्फत आणि नो चेंडू आहे. पंचांनी इशारा केलाय नो ओव्हरस्टेपिंग. ओव्हरस्टेपिंगचा तुम्हाला कॉल देण्यात आला, त्यामुळे येणारा चेंडू असेल तो फ्री. म्हणजे आता
9+2 धावा म्हणजे 3 धावा आल्या या चेंडूंवर आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पुढील चेंडू फ्री हिटचा तुम्ही पाहू शकता. फ्री हिटच्या चेंडूवर कशा प्रकारे फायदा उचलतात आहे अमित पाटील, ज्यांनी मागच्या सामन्यात तब्बल 44 धावांची मॅरेथॉन इनिंग केली, नाबाद खेळी केली. तोच फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही पाहता ते अमित पाटील आणि त्याच्या विरुद्ध आहे शेखर. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आला नाहीये. फ्री हिटचा चेंडू होता. या चेंडूवर जवळजवळ 2 ते 4 धावा वसूल करायचे होते, पण प्रॉपर करेक्शन नव्हतं. बॅटची एज घेतली आणि एक धाव गेलाय चेंडू. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 11. 3 चेंडू झाले आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पावसाचा सावट या सामन्यामध्ये येण्याचे संकेत आहेत. पुढील चेंडू यावेळी डान्सिंग डाऊन द ग्राउंड चेंडू खेळत असताना चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावासाठी डिक्लेअर झोनच्या मध्ये तुम्ही पाहू शकतात. चांगली फलंदाजी आता थोडा लय मध्ये येताना दिसत आहे. नितीन जोशी सातत्याने 40+ क्रिकेट खेळतात. पहिले रेग्युलर फॉर्मॅट खेळले, बॉक्स क्रिकेट खेळले, अंडरअप क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली नितीन जोशीची. पण आता रबर बॉल आहे, चित्र वेगळं आहे. यावेळी फटका फसला, एज होता. प्रेम तुम्ही पाहू शकता चेंडू खाली, पण त्याच्या चेंडू बीट करत जात असताना 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली ते 15. शेवटचा चेंडू या षटकातील. जुनी डोंबिवली 40+, विपक्ष तुम्ही पाहू शकतात गोलवली 40+B. या 2 बलाढ्य संघांमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत. डू अँड डाय दोघांसाठी आता डू अँड डाय सिच्युएशन आहे. तुम्ही पाहू शकतात कधी सामना बदलू शकतो, कधी सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. यावेळी पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा चांगला फटका त्यांच्या बॅटमधून. 2 क्षेत्रक्षेच्या मध्ये चेंडू होता, त्यांना पकडता आला नाही आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा कंप्लीट. म्हणजे शेवटच्या 3 चेंडूंवर तुम्ही पाहिलं की 3 दुहेरी धावा खर्च केल्या गोलंदाजाने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 17. बॉल दिलेले आहेत पंचांकडे. ओव्हर एक नो बॉल आहे. पहिला चेंडू 1, त्यानंतर डॉट, त्यानंतर 9+2, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर 3 दुहेरी धावा. 3 दुहेरी धावा. षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. श्रद्धांजली चषक तुम्ही पाहता 2025 एक भव्य दिव्य असं आयोजन तुम्ही पाहिलं MCC क्रिकेट मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून चालू असलेल्या सामन्यात तुम्ही पाहू शकतात की डू अँड डायचा सामना आहे हा. करो या मरो अशी स्थिती आहे दोन्ही संघांतर्फे. पुढील गोलंदाज अमित वगे सॉफ्ट हँडने खेळलाय. कॅचची संधी निर्माण आणि प्रेम चेंडू खाली आहे आणि फलंदाज होतोय तो बाद. मोठा फटका, बिग लॉस झालाय तर जुनी डोंबिवली क्रिकेट संघाला आणि 17 धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय टीम जुनी डोंबिवली 40+. जुनी डोंबिवली 40+. अमित पाटील ज्याने मागच्या सामन्यात नवापाडा विरुद्ध खेळत असताना 44 धावांची मॅरेथॉन इनिंग केली, पण तोच फलंदाज या सामन्यात तुम्ही पाहिलं की चाचपडत असताना धावांचा संघर्ष करत असताना पाहायला मिळाला आणि धावा करायच्या प्रयत्नात एक हलका फटका खेळायचा प्रयत्न केला आणि स्वतःचा विकेट देऊन बसला. तर त्यामुळे अशाच प्रकारे धावसंख्या झाली आता संघाची 17 आणि एक फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर अमित वगे यांनी कमबॅक करून दिल्या, ब्रेक थ्रू मिळवून दिल्या आपल्या संघासाठी. कारण माहिती आहे समोरच्या संघामधला एक उत्कृष्ट फलंदाज अमित यांना बाद करण्यात यश मिळवलंय. अजून उर्वरित 5 चेंडू 5 चेंडूवर चांगले टाकावे लागतील. गोलवली संघ हार मारणारा संघ नाहीये, कमबॅक करेन आणि कमबॅक चालू आहे. चांगल्या प्रकारे कमबॅक चालू आहे आतापर्यंत तरी गोलवली संघाचा. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, पुन्हा एकदा फटका फसलाय. अचूक टप्प्याचे मारा तुम्ही पाहता ते अचूक टप्प्यावर लायले लेन सापडले गोलवलीच्या प्रत्येक गोलंदाजाला. गोलवली संघ तुम्ही पाहू शकता स्वर्गीय रतनबुवा स्मृती स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. काय खेळी केली होती या संघाने, उत्कृष्ट अशी खेळी केली, सर्वांची वावा मिळवलेली. असा आज संघ कमबॅक करत असताना शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळायचा आहे महेश पाटील यांना. वारंवार फटके फसतात आहे. रनआउटची अपील केली आहे पण पंचांनी नकार दिलाय. फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये, त्यामुळे अजून एक डॉट बॉलने सामना हळूहळू सरकत असताना गोलवलीच्या बाजूने आता बघूया. आणि याच दरम्यान आगमन झालंय ते मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अजून एक सदस्य कार्यकर्ते
हेमंत मेहता यांचं इथे आगमन झालं आहे. वेलकम हेमंत मेहता साहेब, या आमच्या व्यासपीठाजवळ या स्थानपन्न व्हा आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. शॉर्ट पिच चेंडू यावेळी फटका फसलाय पुन्हा एकदा लॉग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला नितीन जोशी यांनी. आता दोन्ही बॅटर्स तुम्ही पाहू शकतात की लेफ्ट हँडेड बॅटर्स आहेत, त्यामुळे गोलंदाजाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायला भेटते. दोन्ही बॅटर्स हे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. रबर बॉल क्रिकेट आहे. तुम्ही पाहतात आहे की कधी सामना कुठल्याही क्षणी बदलू शकतो आणि बदलायची गरज आहे. जुनी डोंबिवली संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. थोडा कमबॅक करावा लागेल. पुढील चेंडू नितीन जोशी स्ट्राईक. डान्सिंग डाऊन पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. फटक्यामध्ये दम नाहीये, प्रॉपर करेक्शन नाहीये. नितीन जोशी पहिल्या सामन्यात देखील धावांसाठी संघर्ष करत होते. फटके बॉलच्या मेरिटवर ते येत नाहीये. बॉलच्या मेरिटवर आल्यावर तुम्हाला फटके जास्तीत जास्त मारायला भेटतील आणि फटक्यांमध्ये थोडासा दम कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू टाकलेत गोलंदाज अमित वघे यांनी. चांगला कमबॅक. शेवटचा चेंडू या षटकातील हलक्या हाताने टाकला. बाबू उजव्या अष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू. पंच पुष्कर काटे यांनी तो सिग्नल दिलाय वाईड. त्यामुळे अवांतर धावसंख्येत भर पडेल. अवांतर धावसंख्येने भर पडेल. धावसंख्या झालेली ती आता 19. या षटकात फक्त 2च धावा खर्च केल्या आतापर्यंत गोलंदाज अमित वघे यांनी. चांगली गोलंदाजी. फुलरलेचा चेंडू होता. तेज तर्रार चेंडू होता. प्रचंड वेग होता या चेंडूंवर आणि निर्धाव चेंडू. कम बॅक केला. पूर्णपणे शांत ठेवलंय फलंदाज नितीन जोशी यांना. या चेंडूकडे नितीन जोशीकडे कुठल्याच प्रकारचं उत्तर नव्हतं आणि काय कमबॅक म्हणावं लागेल गोलवली 40+B संघाचा. जो संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला पण त्यानंतर मागे वळून न पाहता काय कमबॅक केलाय. आतापर्यंत 3 षटकं समापली आणि 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती फक्त आणि फक्त 19. एक गडीच्या मोबदल्यात अमित पाटील ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यात कडक फलंदाजी केली, विस्फोटक फलंदाजी केली, तब्बल 3 ते 4 षटकार लगावले, त्यांचं कौतुक करायला लागेल. पण या सामन्यामध्ये थोडेसे अपयशी ठरले आणि याच दरम्यान तुम्ही पाहू शकता एक उत्कृष्ट असे पंच ज्यांना इंटरनॅशनलमध्ये नेहमीच मागणी असते असे पंच ऋषिकेश देसाई यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तर नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला ते पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. सातत्याने पंचांच्या भूमिकेत SP पॅनलमधून चांगली कामगिरी राहिली. न्यू गोलंदाज संजय, नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर द्विपक्षीय नरेश चांगली गोलंदाजी केली. मागच्या सामन्यात निलेश मात्रे सारख्या फलंदाजाला बाद केला आणि यावेळी पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज महेश पाटील यांना बाद केले. म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाजाविरुद्ध चांगली गोलंदाजी करणं हे नेहमीच दाखवत असताना गोलंदाज नरेश पहिल्या चेंडूवर मिळून देतोय एक मोठा हादरा आणि संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला येतो. जुनी डोंबिवली 40+ संघ निलेश मात्रे यांची जेव्हा त्याने विकेट काढली आणि त्यांनी जो आनंद दाखवला, खरंच त्यांना वाटलं की एक मोठ्या खेळाडूची विकेट्स मला मिळाली आणि ही विकेट्स मी नेहमी माझ्या लक्षात ठेवणार, कारण मोठ्या फलंदाजाला बाद करणं हे नेहमीच स्वप्न असतं एखाद्या गोलंदाजाचं आणि ते स्वप्न पुरं झालं ते नरेश यांचं. न्यू बॅटर मैदानामध्ये जातात येते हरेश पाटील. तुम्ही पाहू शकता न्यू बॅटर अंडर बॉक्स क्रिकेटचा अजून एक चांगला फलंदाज रेग्युलर फॉर्मॅटमध्ये जुनी डोंबिवली संघाविरुद्ध खेळले आणि आता 40+ मध्ये प्रस्थान केलं या वर्षी, कारण त्यांना माहिती आहे 40+ क्रिकेट सुद्धा आता कमी राहिलं नाही, मोठा क्रिकेट झालाय. 40+ क्रिकेट उंची घेतले, भरारी घेतले. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. यावेळी ऑन साईडच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा भिंतीला आदळतोय. त्याचा फायदा घेत असताना दोन्ही फलंदाज धावा मिळाल्या. त्या 1 शॉटचा कॉल दिलाय पुष्कर काटे यांनी. पंच पुष्कर काटे यांचा इशारा आहे 1 शॉट, त्यामुळे एकच धाव ऍड होईल. शॉट धावलेत पंच पुष्कर यांनी. जेव्हा तुम्ही शॉट धावले तेव्हा त्यांनी कॉल केलाय. म्हणजे एक चांगला पंचांचा भूमिका तुम्ही पाहू शकतात. काय पंचांची भूमिका केली, तीक्ष्ण नजर होती शेवटच्या वेळेपर्यंत. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खेळायचा प्रॉपर करेक्शन नाही होते हरीश पाटील यांचं. पहिल्या सामन्यात देखील हरीश पाटील यांनी थोडेसे चेंडू खराब खेळले. शेवटचे 3 चेंडू खराब खेळले. अजित म्हात्रे यांनी चांगली गोलंदाजी केली आणि तिथून नवापाडा संघाला थोडा कमबॅक मिळाला आणि त्या 3 चेंडूंवर तुम्ही पाहू शकतात सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला तो नवापाडा 40+ संघाने. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू सोडून दिलाय, पंचाने दंडित केलाय स्वेअर म्हणून. अवांतर धावसंख्या, त्यामुळे संघाच्या धावसंख्येत सुद्धा 1ने भर पडेल. धावसंख्या झाली ती आता धावफलकावर 22. 2 तुम्ही पाहू शकतात. गडी सुद्धा 2 बाद. फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू हाताळलाय. पंच थोडासा
निर्णय करत असताना पण डॉट चेंडूची सांगता वारंवार डॉट चेंडू खेळतात ते नितीन जोशी, त्यांना माहिती आहे धावा करायचे पण अशा वेळी तुम्ही बॉल सोडून चालत नाही. फुलटॉस चेंडू त्याचा फायदा घेतील का? आमच्या समालोचन कक्षाचे ते चेंडू येतोय राजा जाधव चेंडूच्या खाली कॅच पकडण्यासाठी, पण कॅच त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता कारण चेंडू हा झाडाला ब्रश झाला, त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिसऱ्यांदा धाव घेताना फलंदाज होतोय तो बाद अचूक फेकी क्षेत्ररक्षक ज्यांनी चांगला गॅदर केलाय तो यष्टीरक्षक मंगेश यांनी, आणि फलंदाज होतोय तो धावचूकच्या स्वरूपात बाद आत्महत्या करावी लागली हरेश पाटील यांना. या स्पर्धेमध्ये हरेश यांची कामगिरी फारशी ठीक राहिली नाहीये, धावांसाठी संघर्ष करताना पाहिलेत कारण रबर बॉल क्रिकेट आहे. असं वाटलं होतं की यावेळी ग्रामीण 40+ मध्ये रबर बॉलचे भरपूर सामने होतील, पण यावेळी रबर बॉल 40+ सामने जे ते 6 ते 7च टुर्नामेंट झाल्या, त्यामुळे क्रिकेटर लोकांची प्रॅक्टिस सुद्धा नाहीये. समजू शकतो क्रिकेट आहे, शॉर्ट पिच बॉल, यावेळी मोठा फटका खेळायचा होता पण बॅट लवकर खेळल्यामुळे कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा येतोय तो डॉट बॉल. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 3 गडीच्या मोबदल्यात 24. 8च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या उभारली, षटकं समाप्त झालेली ते 4 म्हणजे 6च्या सरासरीने धावसंख्या म्हणजे एकदम माफक धावसंख्या उभारली. शेवटचं षटक आहे, बघूया या षटकामध्ये कमबॅक करेन का गोलोली संघ के जुनू डोंबिवली संघ. गोलोली संघाने पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं या सामन्यामध्ये. 5 षटकांची लढत आहे, 4 षटकं झालेत, 24 बॉल 24 झालंय 6च्या सरासरीने. आम्ही जे समीकरण सांगतो जरा नीट ऐका कारण 6च्या सरासरीने तुम्ही 24 चेंडूमध्ये 24 धावा केल्या आहेत, तर आता उर्वरित शेवटचा चेंडू आहे षटक आहे. गोलंदाजच्या मार्कवर संघातील एक लेजंड क्रिकेटर आणि सर्वात वयस्कर खेळाडू तुम्ही पाहू शकतात संजय पाटील. गोलंदाजच्या मार्कवर शॉर्ट पिच चेंडू, आता मोठा फटका खेळलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. धावा मिळाल्या त्या 2 का 4 लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल. डिक्लेअर झोन आहे आणि चौकार पंचांनी डिक्लेअर केलाय तो चौकार आहे कारण जर चेंडू कंपाऊंड मध्ये गेला असेल तर चौकार आहे आणि कंपाऊंडच्या बाजूने गेला असेल तर 2 धावा. तर चौकार घोषित करण्यात आलाय. पहिल्या चेंडूवर नितीन जोशी यांनी एक संघर्षमय असा चौकार मारला. धाव्यांसाठी संघर्ष करत होते, ज्या संघर्षाची गरज होती तो आता चौकार आलाय. पाहूयात अजूनही 5 चेंडूमध्ये किती प्रकारचे धावा वसूल करतात. शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, नकार दर्शवला, रनआउटची संधी आणि अशा प्रकारे नितीन जोशी यांना स्वतःची आत्महत्या करावी लागली. रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज होतोय तो बाद. आता तुम्ही पाहतात येणाऱ्या आज तुम्ही पाहता रेल्वे ग्राउंड मैदानावर कोकण विभागाचे सामने 12 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते संघ आता तुम्हाला पाहायला मिळतील ते येणाऱ्या एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहू शकतात GTCच्या मार्फत रेल्वे ग्राउंड मैदानावर तुम्ही पाहता GTC धमाका 2025 येणाऱ्या दिनांक 20, 21, 22 रोजी रेल्वे ग्राउंडच्या मैदानाच्या ऐतिहासिक मैदानावर तुम्ही हा सोहळा पार पाडू शकतात आणि बघू शकतात. GTC धमाका 2025 आणि याच दरम्यान पुन्हा एकदा डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू वाईड. गोलंदाज श्याम पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर रनआउट आणि त्यानंतर थोडेसे दिशाहीन गोलंदाजी वाईड. फुलटॉस चेंडू यावेळी खराब चेंडू आहे, पंचांनी दंडित केलंय. चेंडू नो बीमर पडलेला आहे आणि बीमरचा फायदा उचलत असताना चेंडू पाठवून दिलाय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा म्हणजे नो प्लस 2 धावा आणि धावसंख्या वाढते वेगाने. आता धावसंख्या झाली आहे ती 32. नो चेंडू आहे बघा, डिक्लेअर झोन आहे. धावा किती मिळाल्या आहेत 2 का 4? नो प्लस 3 धावा म्हणजे धावून 3 काढले. चेंडू बाहेर नाही गेला, चेंडू आत होता, त्यामुळे तुम्ही धावू शकता. चेंडू जेव्हा मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हाच ते आम्ही धावा डिक्लेअर मध्ये स्वरूपात पकडू, पण जर चेंडू आत राहिला तर तुम्ही 4 धावा धावू शकतात, त्याच्यावर जास्ती धावा काढू शकत नाही. हे नियम आहेत, तुम्ही रबर बॉल्स मध्ये तुम्ही नेहमीच पाहतात आणि टेनिस बॉल मध्ये सुद्धा हे नियम तुम्ही पाहतात. 2च आहेत का पंच? किती आहे? 2 आहेत का 3 आहेत धाव?
ओके ओके, 9+2 म्हणजे 3 धावा. 9+2 3 धावा आल्यात या चेंडूंवर. फ्रीडचा चेंडू आहे, फायदा उचललाय का? शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, फायदा उचललाय. मला तरी वाटतं का चेंडू बिल्डिंगला आदळलाय का खाली राहिलाय? थोड्याच वेळात तुम्हाला समजेल धावा 2 आहेत का 6 आहेत. आणि पंचाने इशारा केलाय धावा 2. म्हणजे बघा मॅच मध्ये ट्विस्ट आहे, रोमांच आहे, कधी सामन्याला कलटणी देऊ शकतो. जुनी डोंबिवली 40+ संघ जो 4 षटकांमध्ये बॅक फुटवर होता आणि या षटकामध्ये फ्रंट फुटवर आलाय. तुम्ही पाहू शकता एवन जोडी रुपेश म्हात्रे आणि त्याचप्रमाणे हेमंत मेहता ही एक एवन जोडी तुम्ही पाहू शकतात. मॉर्निंग क्रिकेट क्लबची सातत्याने जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवतात एक मोठी भूमिका या दोघांच्या खांद्यावर असते. रुपेश म्हात्रे आणि हेमंत मेहता. पुढील चेंडू, धावसंख्या झालेली ती आता 34 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 34. कमबॅक केलाय जुनी डोंबिवली संघाने शेवटच्या षटकामध्ये. पाहूया शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावा किती मिळतील? 1 धाव तर मिळाली. चेंडू झाडाला आदळलाय, त्याचा फायदा घेत असताना 2 धावा थ्रो केलाय. चांगला बॅकअप पाहायला मिळाला प्रेम यांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती तब्बल 36. चांगली कामगिरी या षटकामध्ये 2 फलंदाजा मार्फत तुम्ही पाहू शकतात. पुढील चेंडू आता खराब चेंडू, त्याचा फायदा उचललाय का? राजा जाधव चेंडू खाली. आणि आतापर्यंत राजा जाधव यांनी 1002 हा झेल सोडलेला आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 1000 झेल सोडण्याचा विक्रम राजा जाधव यांच्या नावावर राहिला. एकदा जोरदार टाळ्या होऊन दे राजा जाधव यांच्यासाठी. 1000 झेल सोडण्याचा विक्रम आजपर्यंत राजा जाधव यांनी केलेला आहे. तर बघूया आता पुढीलचे चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ओव्हरपिच चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. अशाप्रमाणे लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39 आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 40 धाव्यांची गरज. सोडणारा प्लेअर ठरला, धाव झाला पाहिजे. आणि बघा 1000 कॅच सोडल्याबद्दल आयोजन कमिटीकडून लगेच राजा जाधव यांचा एक विशेष सन्मान करण्यात येतोय. आमची तुळस जिला आपण देवी मानतो ती तुळस देण्यात येते. 1000 झेल सोडण्याचा विक्रम बघा ज्या खेळाडूच्या नावावर ठरलाय तो राजा जाधव. श्री मंडप डेकोरेटेडचे सर्व तर तुम्ही पाहू शकता 30 चेंडू मध्ये जुनी डोंबिवली संघाने धावसंख्या उभारली ती 39. 5 गडी गमावत आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 40 धावा कराव्या लागतील त्या गोलोली B40+ संघाला. गोलोली B40+ संघ एक चांगला संघ आहे, चांगला कमबॅक केलाय. संतोष यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. पंढरपुरी चायचे मालक संतोष यांच्यातर्फे संपूर्ण टी कमिटीला चहा देण्यात आलेली आहे. त्याबद्दल संतोष यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतात कमिटी. आणि त्याचप्रमाणे आताच माहिती मिळाली की ते बँकॉक रिटर्न आलेले आहेत, त्यामुळे थोडीशी दमछाक झाली आहे त्यांची. प्रचंड मेहनत केली त्यांनी बँकॉक मध्ये. धावांचा पाऊस पाडला तिथे सुद्धा, धावांचा पाऊस पाडला. दौरा होता जरा बाहेरच्या देशातील दौरा होता, तो पण दौरा पूर्ण करून आलेले आहेत ते. आणि धावा झालेल्या आहेत ते आतापर्यंत 39 आणि 40 धाव्यांचं एक माफक आव्हान ठेवलंय ते गोलोली B40+ संघासमोर. कारण गोलोली 40+ B संघ आहे, कधी सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो आणि कमबॅक केला त्यांनी. गोलंदाजी चांगली हाताळली. जुनी डोंबिवली संघ हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला जीवाची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल. आधार कार्ड सोडून जेवायला बसते राजा. आधार कार्ड सोडून जेवायला बसते राजा जाधव यांनी प्लेट पकडली हातात. बॉल सोडला राजा जाधवने आणि प्लेट पकडली हातात. 5 षटकांमध्ये 40 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहू शकता सफल जाधव. तुम्ही पाहू शकतात गोलंदाजीच्या मार्कवर सफल जाधव. कशाला बंद करतोय? 5 षटकांमध्ये 40 धावा करायच्या आहेत.
गोलोली 40+B संघाला स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकतात अमित गायकर. आम्ही नाही जेवलो. खिचडी आणा ना 40-50 रुपयाची. पेपर आणा ना 50 रुपयाचे. केळ्याचे पेपर आण ना उम्या. 50 रुपयाचे केळ्याचे पेपर आण. पेपर आण ना केळं पेपर 50 रुपयाचे. 30 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. दोन फिल्डर द्या जुने डोंबोली 40+. राजा आणि त्या स्वानला जरा बाहेर काढा. आपला भारत माताचा झेंडा आणि झेंड्याखाली स्वान बघा. स्वान सुद्धा आपल्या भारत माताला सलाम देत असताना 15 ऑगस्ट तुम्ही पाहू शकता. कोण विसरेन हा दिवस, ज्या दिवसाची वाट संपूर्ण भारताने पाहिली होती आणि भारत त्या टायमाला स्वतंत्र झाला आणि एक जयघोषचा नारा निघाला, वंदे मातरम, भारत माता की जय, मेरा देश महान. मी पाहू शकतात आता 5 षटकांमध्ये 40 धाव्यांची गरज आहे. म्हणजे येणारे 30 चेंडू आणि 40 धावा. जरा कुत्र्याला बाहेर काढा, आवाज येतो. 30 चेंडू 40 धाव्यांची गरज. गोलंदाजच्या मार्कवर तुम्ही पाहू शकतात गोलंदाज शपल जाधव, ज्यांनी रबर बॉल क्रिकेट मध्ये हंगामामध्ये बंद करतो. लाईव्ह झालं राजा मुद्दाम म्हणतात. 30 चेंडू 40 धाव्यांची गरज आहे. जरा सामना सुरू करा ना, फास्ट घ्या ना. आम्ही तुम्ही स्वतः आयोजन कमिटीमध्ये थोडं सहकार्य करा MCC टीमला. आणि 2 क्षेत्ररक्षक द्या. संतोष तुम्ही फिल्डिंग करा. चला संतोष आलेत फिल्डिंग करायला. 30 चेंडूंमध्ये 40 धाव्यांची गरज आहे. सामना जिंकायला गोलोली 40+B संघ गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाला. तो सफल जाधव, ज्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये पिंट्या जोशी सारख्या फलंदाजाला निर्धाव षटकाचं षटक टाकलेला तोच गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता सफल जाधव. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली आहे. संतोष चेंडूच्या खाली आहे पण थोडासा लांब चेंडू होता. फिल्डिंग थोडीशी खराब. पहिल्या चेंडूंवर 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा डिक्लेअर केलेल्या आहेत मित्रांनो. 2 धावा डिक्लेअर केलेल्या. तर 2 धावेने संघाचा अकाउंट ओपन केलाय. स्वतःचा अकाउंट पण केलंय. ते स्ट्रायकिंग फलंदाज अमित गायकर, स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकामधील मालिकावीराचा खेळाडू, ज्याने मोटरसायकल बाईक गोलवली गावामध्ये सर्वप्रथम आणले असा खेळाडू अमित गायकर बॅटिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेळायचा होता आणि केसला सुद्धा आहे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 धाव्यांसाठी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 2 चेंडूंवर 4. पहिल्या 2 चेंडूवर 2 दुहेरी धावा फटकावल्या आहेत फलंदाज अमित गायकर. आता थोडेसे आक्रमक मूड मध्ये. त्यांना माहिती आहे जिम्मेदारी माझ्या खांद्यावर आहे. शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा त्या फटका फसलाय. आता सध्या पण क्षेत्ररक्षक थोडेसे लेझी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाकडून थोडासा दमचाक पाहायला मिळाली. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक गेले नाही त्यामुळे 2 धावा. माईक परत बंद झाले. 3 चेंडू आणि 6 धावा. आतापर्यंत धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 3 चेंडूवर 6 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव घेतलेत. अमित गायकर यांना माहिती आहे हा सामना जिंकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सेमीफायनलची लढत, सेमीफायनलची तिकीट मिळेल आणि सेमीफायनलसाठी सुद्धा एक मोठं आणि तगडं आव्हान येते मोठागाव 40+ संघाचा. मोठागाव 40+ संघ कमबॅक करणार आहे कारण या संघामध्ये ती ताकद आहे. पाहूया आता पुढच्या चेंडूवर काय होतंय. ओव्हरपिच चेंडू होता, समोरच्या दिशेने खेचून काढलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू घेतलाय. म्हणजे 4 चेंडूंवर तब्बल 4 डबल धावा घेत असताना धावसंख्या झाली आता 8. माईक वारंवार बंद होतोय. काय चालू? टेक्निकल प्रॉब्लेम. टेक्निकल कोण आहे? जरा टेक्निकल इश्यू होतोय. जरा चेक करा. पंडित साऊंड सर्व्हिस तुम्ही पाहू शकतात. पंडित साऊंड सर्व्हिस, तुमच्या साऊंड सर्व्हिसला थोडासा वेळ घ्यायचा आहे का जेवाबिवासाठी? तर थांबतोय. खोदून काढलाय यावेळी. महेश पाटील चेंडूच्या खाली येतील पण चेंडू एवढा कार्पेटच्या साहाय्याने वेगाने होता की क्षेत्ररक्षकाला पकडता आला नाही. रनआउटची संधी होती यावेळी. रनआउटची संधी निर्माण झाली. पंचचा निर्णय येतोय तो नॉट आउट. त्यामुळे धावा मिळतील त्या 2. म्हणजे 5 चेंडूंवर तब्बल 10 धावा आता खर्च केल्या. सफल जाधव थोडेसे मागणे ठरत असताना गोलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षकाने साथ नाही दिली नाही तर चित्र वेगळं होतं. पण जर तरला यामध्ये अर्थ नाहीये. 5 चेंडू
10 धाव. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेचलाय. अजून एक दुहेरी धाव. त्यामुळे 12च्या सरासरीने 7 धावसंख्या कुठली पहिल्या षटकात 12. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12. चांगली फलंदाजी अमित गायकर यांनी 6च्या 7 चेंडू फेस करत असताना 6च्या 7 चेंडू डबल रिझनमध्ये घेत असताना डबल डिजिटमध्ये धावसंख्या पोचवली ती 12 या आकड्यावर. म्हणजे समीकरण हळूहळू सोपं होत असताना 24 चेंडू आहेत. अजूनही येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. तुम्ही पाहू शकता रत्नागिरी चॅम्पियनशिप ट्रॉफी रबर बॉल क्रिकेट अजून एक मोठी स्पर्धा. 6 चेंडू 12 शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा 2 धाव्यांसाठी. गोलोली 40 बी संघाच्या प्रत्येक फलंदाजाला माहिती आहे की डबल रिझन मध्ये फटके मारले तर सामना सहज जिंकू शकतो. त्यामुळे मोठा फटका खेळायचा कुठलाही प्रयत्न नाहीये. प्रत्येक फटके हे डबल खेळाच्या प्रयत्नामध्ये आहेत. 2 सामने जिंकून नवापाडा 40+ संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. आणि ही एक महत्वपूर्ण आणि यावेळी स्लॉट मध्ये होता. सर्वात लांब सर्वात दूर आणि सर्वात उंच या स्पर्धेतील येतोय तो एक दर्जेदार षटकार. काय फटका खेळलाय मंगेश यांच्या बॅट मधून. स्लॉट मधला चेंडू डायरेक्ट पाठवून दिलाय. पिकअप शॉट. स्लॉट मधला चेंडू पाठवलाय फ्लॉट मध्ये आणि केलाय डिपॉझिट 7 धाव्यांसाठी. आणि 6 समीकरण पूर्णपणे आता खुलं झालंय. 2 चेंडूवर 8 धावा खर्च केल्यात. गोलंदाज अमित पाटील ब्लॉकल पद्धतीचा चेंडू हाताळलाय. यावेळी थोडासा कमबॅक केलाय. 1 धाव खर्च केली आहे या चेंडूवर. आता स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता अमित गायकर ज्याने पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूवर 6 दुहेरी फटके लगावले तो फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवर धावसंख्या झाली 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 21. म्हणजे आता समीकरण अर्ध लक्ष तर पार केलंय. फलंदाजी करत असताना गोलोली 40+ बी संघाने अजून अर्ध लक्ष बाकी आहेत. 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हलक्या हाताने चेंडू टाकलाय. रनआउटची संधी. संतोष यांनी काय फिल्डिंग केले. चेंडू पकडला आणि त्यानंतर फॉलो थ्रो मध्ये बॅकअप करत असताना एक अचूक फेकी केली आणि फलंदाज बाद केले. ते अमित गायकर सारख्या मोठ्या फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात. अशी धाव घ्यायची गरज होती का मी तरी म्हणेन. कारण जेव्हा तुम्ही चांगली फलंदाजी करतात तेव्हा तुम्ही बॅटने आउट झाले तर ठीक असतं. पण यावेळी रनआउटच्या स्वरूपात. अजून एक माहिती आम्हाला मिळाली आयोजन कमिटीकडून मॉर्निंग क्रिकेट क्लबचे जॉन्टी रोड्स म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे संतोष यांची. तर चांगली फेकी चांगला रनआउट. चांगली फेकी एक चांगला फलंदाजाला समोरच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा मान सन्मान देत असताना लॉंग ऑफच्या दिशेने धावा देऊन गेला. त्या फक्त आणि फक्त 2. रबर बॉल क्रिकेट डिक्लेअर झोन क्रिकेट भागशाळा मैदान तुम्ही पाहू शकतात. आयत्या कृती मैदान आहे. वारंवार सातत्याने ज्येष्ठ नागरिक इथे तुम्ही पाहू शकता. ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावरच आम्ही समालोचन करत आहोत. ज्येष्ठ नागरिक इकडे मॉर्निंग वॉक करतात नाईट वॉक करतात. बरेचशा प्रकारचे वॉक तिथे ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून चालू असतात तिथे. एक त्याची आणि याच दरम्यान येतोय तो वाईट पूर्णपणे सामना सोडून दिला असं वाटतंय. कारण त्यांची बॉडी लँग्वेज त्याप्रमाणे दिसते. जुनी डोंबिवली संघाची थोडीशी ढासळलेली वृत्ती पाहायला मिळते. जुनी डोंबिवली संघाला कमबॅक करावा लागेल. पण फलंदाज तेवढाच आक्रमक आहे. चेंज ऑफ पेस केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्येत ते भर पडते. धावसंख्या झाली ती आता तोपर्यंत 25 झालेली आहे. अजूनही 15 धाव्यांची गरज. जवळपास सामना 80% आता गोलोली 40+ संघाच्या बाजूने झुकतोय. आणि यावेळी समोरच्या दिशेने चेंडू पाठवून दिलाय. एक दर्जेदार षटकार होणार होता पण चेंडू खाली राहिला. त्यामुळे धावा मिळाल्या फक्त 2 आणि 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 27 असा वाटत होता. ओव्हरपिच चेंडू होता. त्याचा मान सन्मान दिला होता. चेंडूने जास्ती फ्लाईट घेतली आणि खाली येत असताना चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पडला आणि धावा देऊन गेल्या त्या फक्त आणि फक्त 2. जीटीसी धमाका तुम्ही पाहू शकता. येणाऱ्या 20, 21, 22 रोजी रेल्वे ग्राउंड मैदानावर एक ऐतिहासिक अशी स्पर्धा 10 ओव्हरची मॅच सर्वप्रथम डोंबिवलीमध्ये जीटीसीच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहू शकतात प्रथमेश चौधरी आणि त्याचप्रमाणे राहुल मोरे उर्फ शाकाल. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज पाहू शकतात महेश पाटील. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन आलेले आहेत.
यावेळी स्लॉट मधला चेंडू पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका लगावलाय आणि चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. चांगला फटका तुम्ही पाहू शकतात. लेग साइडला चेंडू टाकला आणि त्याला चांगला फ्लिक ऑफ द रिस्टचा एक सुंदर देखना फटका लगावत असताना धावा देऊन गेल्या त्या 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली आता 29. हळूहळू धावसंख्या वाढत असताना बॅटॉम एज पुन्हा एकदा एज. यावेळी थोडासा कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज महेश पाटील यांच्या मार्फत. महेश पाटील एक बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्याने कामगिरी करणारा खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. धावा देऊन गेल्या आहेत त्या 2. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. हॅलो चेंडूची मागणी होते. चेंडू द्या. हॅलो हा ते नाही दिसत लाईव्ह थांबवले त्यांनी. स्कोर बोर्ड दिसत नाही. स्कोर बोर्ड आला का? स्कोर नाही नाही यानंतर स्कोरिंग. पुढील चेंडू सज्ज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भिरकावलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. धावा देऊन गेलाय पुन्हा एकदा 2. म्हणजे बॅक टू बॅक चेंडूंवर दुहेरी धाव मारले ते फलंदाज प्रेम पाटील यांनी. रबर बॉल क्रिकेटची अजून एक मोठी स्पर्धा रत्नागिरीमध्ये सुरू आहे. तुम्ही पाहू शकता रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. शॉर्ट पिच बॉल क्षेत्र निवडलाय यावेळी मिड विकेटचा. पुन्हा एकदा 2 धावा देऊन गेलाय. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय तो गोलोली 40+B संघाने. चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिला सामना हारल्यानंतर निराश न होता एक उंच भरारी घेत असताना गोलोली 40+B संघ चेंज ऑफ पेस. हलक्या हाताने चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा ऑन साईडच्या रिझनने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तुम्ही बघता ते 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे फलंदाज मंगेश यांचा. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली होती 36. तब्बल 12च्या सरासरीने या धावा कुठून काढल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता 36. एक फलंदाज बाद झाला अमित गायकरच्या स्वरूपात. आत्महत्या केली. अमित गायकर यांना अशी गोष्टी करायची गरज नाही. जेव्हा तुमच्या बॅटमधून रन्स येतात तेव्हा असं धाव घेणं गरजेचं नसतं. पण हरकत नाही आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केला आहे. याच दरम्यान थोडासा स्वाद घेऊ शकतो आपण थोड्याच वेळानंतर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. फक्त 4 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 4 धावा. सामना पूर्णपणे खुला केला आहे. लेफ्ट हँडेड गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू ऑफटमच्या बराचच्या बाहेर चेंडू. पंच पुष्कर काटे यांनी निर्णय दिलाय तो वाईड. ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता पुष्कर पाटे मॅन फ्रॉम नवापाडा आणि त्याचप्रमाणे मॅन फ्रॉम नवापाडा संदीप म्हात्रे यांना तुम्ही पाहू शकता सुअर लेगच्या भूमिकेत. 2 धाव्यांची गरज. डॉट बॉल आहे. ओके यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करायचा होता. काही पे निघा एक काही पे निशाणा. चेंडू जातोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडू तुम्ही पाहू शकतात. आता थोडा कमबॅक केलाय पण बराच उशीर झालाय मी तरी म्हणेन जुनी डोंबिवली 40+ संघाच्या बाजूने. आता यावेळी चेंडू पॉईंटच्या दिशेने खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता संतोष चेंडूच्या खाली आलेत. 2 धाव्यांची गरज. अजूनही 2 धावा विजयापासून दूर येतो गोलोली 40+B संघ. आणि गोलोली 40+B संघ लगेचच सज्ज राहा. 2 धावा तुम्हाला करायचे. 2 धावानंतर लगेच तुमचा सामना मोठागाव 40+ संघाविरुद्ध होईल आणि सेमीफायनलची लढत असेल मी तरी म्हणेन. उपांत्य फेरीची लढत नाही रे. आणि यात तर म्हणे एज घेतली सध्या निर्माण होती पण चेंडू झाडाला ब्रश झाला त्यामुळे ही धाव तुम्हाला धावून घ्यायला लागेल का डिक्लेअर झोन आहे. बाहेर आहे ना झाड. बातक्या झाडाला लागून तर विजयापासून 1 धाव दूर. बघूया MS धोनी स्टाईलने हा सामना संपवतोय का प्रेम ज्याच्याकडे ती क्षमता आहे आणि सामना संपवलाय का झेल दिलाय बघूया. चेंडू तर बराच वेळ हवेमध्ये उंची गाठली पण कुठल्याही क्षेत्ररक्षकाने रिस्क घेतली नाही कारण त्यांना माहिती आहे सामना पूर्णपणे गमावलाय.